स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी समुदायातील जे विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि विभागाच्या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता, मग पदवी असेल, 11वी 12वी असेल, पदव्युत्तर असेल, कोणतेही शिक्षण घेणार असेल आणि त्यांना वसतिगृहाला राहायचं असेल किंवा स्वयं योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि बाकी सर्व ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आपण मोबाईलवरती बघू शकता. वसतिगृहासंदर्भातील ही माहिती आपण आपल्या या चॅनलवरती देतो आहे. यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला शेअरसुद्धा करायचा आहे. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे महत्त्वाचे विषय काय असणार आहे. तर आपली ही साईट कोणती आहे, तर साईट बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाचा विषय आहे. साईट कोणती आहे, तर swayam.maonline.gov.in. स्वतः तुम्ही मोबाईलवर भरायचं आहे, कारण आपण सर्व स्मार्ट आहात आणि आपण स्वतः मोबाईलवरती भरू शकतो. कारण तुम्ही जर एखाद्या कॅफेमध्ये गेलात तर तुम्हाला 100 रुपये द्यावं लागेल आणि प्रिंटचेसुद्धा त्या ठिकाणी पैसे द्यावं लागेल. तुम्ही स्वतः मोबाईलवर भरू शकता. तर swayam.maonline.gov या साईटवर जाऊन आपण फॉर्म भरायचा आहे. साईट आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे आदिवासी विकास विभाग असं आपल्या इंटरफेस ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो. यात सर्व दिलेले आहेत. यात तुम्हाला बघा लॉग इन आय डी, या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी बनवायचा आहे. तुम्ही स्वतःचा पासवर्ड आपल्याला हे करायचा आहे. ज्याच्या आधी पासवर्ड लॉग इन आय डी झालेला आहे, जो हॉस्टेलला राहत असेल त्यांना रिन्युअल करायचा आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांकरता त्यांच्याकडे स्वतःचा पासवर्ड आहे. स्कॉलरशिपचा असेल, सर्व गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे आहेत. पण नवीन असेल तर त्यांनी नवीन या सर्व गोष्टी करायच्या आहेत. डेट पाहायची आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी सूचना ज्या दिल्या आहेत त्या सूचना महत्त्वाच्या आहेत. या सूचना बघा, थेट लाभांतर हस्तांतराच्या DBT अनुषंगाने शासकीय वसतिगृहाचा प्रवेश घेतलेल्या व घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावायची खबरदारी. पहा, यात ही प्रोसिजर आहे, ही सुरू झालेली आहे. पहिल्यांदा आपल्याला आधार प्रमाणीकरण करायचं आहे, म्हणजे ऑथेंटिकेशन करायचं आहे. यासाठी तांत्रिक अडचणी जे येत होत्या त्यासुद्धा बंद केलेल्या आहेत आणि यात प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. नंतर दुसरं गोष्ट, तुम्ही पासवर्ड जर विसरले असेल तर पासवर्ड फॉरगॉट करायचा आहे तुम्हाला. नंतर शैक्षणिक वर्षामधल्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे. अभ्यासक्रमानुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे याबाबतची वेळापत्रक बघण्यासाठी ही लिंक आहे. नंतर शैक्षणिक वर्ष जे विद्यार्थी बघा, शैक्षणिक वर्ष 25-26मध्ये जे कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे जे ज्युनियर कॉलेजमध्ये जे वर्गासाठी जे विद्यार्थी त्या ठिकाणी राहत होते त्यांना नूतनीकरण करण्याकरता 30 तारीख ही लास्ट डेट आहे. बघा 30 तारीख लास्ट डेट असणार आहे. 2 ते 3 दिवस राहिलेले आहे. त्यांनी आपलं रिन्युअल करून घ्यायचं आहे. जी काही आपली साईट आहे त्यावरती जे हॉस्टेलला राहत आहे तुम्ही त्यांनी रिन्युअल करून घ्यायचं आहे. नंतर घोषणापत्रसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर शैक्षणिक वर्ष 2025-26मध्ये वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहा, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. हे महत्त्वाचा विषय आहे. जे विद्यार्थी नागपूरमध्ये राहण्याकरिता येणार आहेत, ज्यांना नागपूरमध्ये कॉलेजेस पाहिजे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. आणि जे पूर्व माध्यमिक वर्गासाठी नवीन आणि नूतनीकरण अर्ज स्वीकारले जाणं सुरू आहे. जे विद्यार्थी आधी फर्स्ट इयरला राहिलेले आहेत त्या सर्व सेकंड इयरला राहिले आहेत त्यांचंसुद्धा रिन्युअल करणं सुरू आहे. त्याची साईट सुरू झालेली आहे, म्हणजे नवीन ॲडमिशन रिन्युअलसुद्धा सुरू आहे. नंतर प्रथम गुणवत्ता यादीसाठी नवीन अर्ज दिनांक 10/6/2000 पर्यंत स्वीकारले जातील. पहा, 10 जूनपर्यंत स्वीकारले जातील असं या ठिकाणी दिलेलं आहे. 10 तारीख तर जून गेलेली आहे, परंतु कोणासाठी होती ही प्रथम गुणवत्ता यादीसाठी, म्हणजे ज्यांनी स्पॉट ॲडमिशन केलेले आहे 11वीत मग वगैरे किंवा इतर BAला वगैरे त्यांनी हे अर्ज करू शकत होते आणि त्यांनी ते अर्ज भरले. त्याची पहिली यादी आपल्याला लवकरच लागणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर अत्यंत महत्त्वाचे, वसतिगृह योजनेचा विद्यार्थ्यांचा म्हणजे तुम्हाला KYC करणं, बँक अकाउंट करणं गरजेचं आहे. कारण तुमची DBT, तुमच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा सर्व फायदा, स्कॉलरशिप हे सर्व कुठे येत आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये येत आहे. म्हणून तुम्हाला आधार संलग्न करणं गरजेचं आहे, KYC करणं गरजेचं असणार आहे. परदेशी शिष्यवृत्तीकरिताही संकेतस्थळ या ठिकाणी दिलेलं आहे. शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे. ईमेलसुद्धा दिलेला आहे. मागील वर्षाचं गुणांकन त्या विद्यापीठा सूत्रानुसार टक्केवारी यात नमूद करणं गरजेचं असणार आहे. CGPA तुमचा. नंतर तुमची काही दुरुस्ती करायची असेल म्हणजे कशा संदर्भात फॉर्ममधलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ऑनलाईन या ठिकाणी करता येणार आहे. नंतर 14 वसतिगृह योजना 2024-25ची सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादीनुसार हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे.
बघा नंतर एक दिलेलं आहे त्यांनी 2024-25 वसतिगृह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज अभ्यासक्रम स्तरासाठी स्वीकारले जात आहेत. वसतिगृह योजनेसाठी निवड झाली नाही तर पात्र विद्यार्थी अर्जातील दिलेली मंजुरी प्रमाणे स्वयं योजनेसाठी वर्ग केले जातील. पंडित दीनदयाळ योजना पहा. आणि जे विद्यार्थी पहिल्या वर्षाला त्यांनी स्वयं योजना उचललेली आहे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा त्यांचं नवीनीकरण सुरू आहेत हे सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहे आणि ज्यांनी स्वयं योजना उचलली आहे त्यांचीसुद्धा पुन्हा फॉर्म भरणं सुरू आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन असं या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यात शेवटचं दिलेलं आहे की कोणतेही डॉक्युमेंट आपण अपलोड करत असताना क्लिअर तुमचे डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ही सर्व माहिती आपल्याला आपल्या या साईटवरती मिळणार आहे आणि आपण यावरून आपण स्वतः फॉर्म भरू शकता. ही साईट आहे swayammaonline.gov.in. या साईटवरती आपले सर्व आदिवासी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आजचं अपडेट की वसतिगृहाचे फॉर्म. एक अजून लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांची अजूनही ॲडमिशन झालेली नाही आहे त्यांनी हे डोक्यातून काढून घ्यायचं आहे की ॲडमिशन फॉर्म भरण्याची तारीख निघून गेलेली आहे, आम्हाला आता वसतिगृहात राहता येणार नाही, आम्हाला फॉर्म भरता येणार नाही. हे शाप चुकीचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्या वेळेला तुमचं ॲडमिशन होईल त्या वेळेला तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. कारण ही पहिली फेरी असणार आहे जे गुणवत्ता यादीनुसार तुमचं हॉस्टेलला नंबर लागणार आहे. अशी योजना, ही जी हॉस्टेलची प्रोसेस आहे ही 15-15 दिवसांनी, म्हणजे ही लिस्ट लागल्यानंतर पुन्हा ती ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतात आणि पुन्हा मग अजून दुसरी लिस्ट लागतात. पुन्हा असं कॅप राऊंड आपले ऑगस्ट महिन्यापर्यंत, संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरता येते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नये की आम्हाला वसतिगृहाचा फॉर्म भरता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण तुमच्यासाठी सुरू राहणार. मग ते समाज कल्याणचं वसतिगृह असो की मग ते आपल्या आदिवासीचं वसतिगृह असो. ठीक आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे वसतिगृहासाठी इतर काही माहिती असेल तर सुद्धा आपल्या जे चॅनल आहे या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील. आणि स्नेहनील स्टार्टअप टीचिंगचे जे ग्रुप आहे त्यावरती मात्र जॉईन व्हा. धन्यवाद.